अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे यांची सर्व पुस्तकं वाचनात घेतलेली आहेत. त्यात सध्या आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित पहा यशोदे तुझा लेख खोडी हे पुस्तक वाचत आहे. काल आपण त्या पुस्तकातलं वाचिक त्याग पाहिला. आज आपण धनाचा त्याग कसा करायचा हे पाहूया. धनाचा त्याग याचाच तिसरा भाग त्याग म्हणजे धनाचा त्याग. धनाचा त्याग जर करायचा असेल तर बोलू बघा दारराव. याचाच तिसरा त्याग म्हणजे धनाचा त्याग. धनाचा त्याग जर करायचा असेल तर संसारी माणसाने तो योग्य प्रमाणातच केला पाहिजे. उद्या पुन्हा प्रापंचिकाने असे जर म्हटले की सगळीच्या सगळी संपत्ती मी देशाला देतो, तर त्याने त्याच्या घरच्यांनी खायचे काय, म्हणून आतताईपणाने कधी वागू किंवा बोलू नये. संसारी माणसांना त्यासाठी शास्त्रांनी काही मार्ग सांगितले आहेत, काही नियम घालून दिलेले आहेत. त्यांनी तसेच करावे. योग्य प्रमाणातच गरजूंना द्यावे, पण दिल्याशिवाय मात्र राहू नये. 1 रुपया बाजूला ठेवायचा, पण तो अवश्य बाजूला ठेवायचा. आणि असा रोजचा 1 रुपया जरी बाजूला ठेवला तरी वर्षभराचे 365 रुपये साठले की नाही. आपण हल्ली 50-100 रुपये तर कुठेही असेच खर्च करतो. साधे आपल्या जिभेचे समाधान करण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जरी गेलो तरी 1000-1200 रुपये सहजच घालवतो. तसे करू नये. पण असे यथाशक्य दान मात्र अडल्यानं अवश्य करावे. हा जो धनाचा त्याग असतो त्याची धन्यता किंवा अभिमान मनात राहताही कामा नये. असे म्हणायचे नाही की मी रोज 1 रुपया बाजूला काढते आणि सगळ्यांना सांगायचे नाही की हल्ली मी रोज 1 रुपया बाजूला काढते. ती काही जाहिरात नाही. ते काही आपण लोकांसाठी केलेले नसते, आपल्या समाधानासाठीच केलेले असते, स्वतःच्याच समाधानासाठी. या संबंधी अब्राहम लिंकन यांची एक फार सुंदर हकीकत आहे. त्यांचा मित्र फिलिप आणि ते असे दोघेजण नेहमी एकमेकांशी वाद घालायचे. अब्राहम लिंकन त्यांना सांगायचे, फिलिप, मी जे काही करतो ते माझ्या स्वतःच्याच समाधानासाठी करतो. त्यावर फिलिप म्हणायचे, शक्यच नाही. आयुष्यात कधी ना कधी एक तरी प्रसंग असा येईल की त्यावेळी तुला दुसऱ्या व्यक्तीच्या समाधानासाठी काहीतरी करावे लागेल. एके दिवशी ते दोघेजण बगीतून चालले होते. खूप पाऊस पडत होता. तेवढ्यात त्यांना एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू एका कंपाऊंडच्या तारेमध्ये अडकलेले दिसले. अब्राहम लिंकन यांनी लगेच गाडीवाहनाला गाडी थांबायला सांगितली. ते पाहून फिलिप हसले. अब्राहम लिंकन खाली उतरले आणि त्यांनी त्या कुत्र्याच्या पिल्लाला तारेतून अगदी अलगद सोडवले. पलीकडेच एक कुत्री उभी होती. तिच्यापाशी नेऊन सोडून दिले. ते पिल्लूही तिच्याबरोबर निघून गेले. मग अब्राहम लिंकन परत बग्गीत येऊन बसले. फिलिप हसून त्यांना म्हणाले, जिंकलोस की नाही मी आज? अब्राहम, आज तू हरलास. त्यावर अब्राहम म्हणाले, शक्यच नाही. मी त्या कुत्र्याच्या पिल्लाला कशासाठी सोडवले असे तुला वाटते? मी जेव्हा रोज रात्री विचार करतो की दिवसभरात मी केलेली प्रत्येक कृती योग्य होती की नाही, त्यावेळी हीच गोष्ट मला सलग राहिली असती. त्या पिल्लाला सोडवणे ही गोष्ट मला सहज शक्य होती आणि मी जर ती केली नसती तर माझ्या मनाने मला कधीच माफ केले नसते. म्हणून मी त्या पिल्लाला जे सोडवले ते माझ्या समाधानासाठी. शक्तीची मदत. अध्यात्मातही जे काही करायचे असते ते स्वतःच्या समाधानासाठीच करायचे असते. लोकांचे समाधान होईल की नाही ही नंतरची गौण गोष्ट आहे. कित्येक जण येऊन सांगतात की माझ्या बायकोला अध्यात्म आवडत नाही,
किंवा माझ्या नवऱ्याला अध्यात्म आवडत नाही. अहो, पण तुम्ही तर करा, तुम्हाला करायला तर ते नाही म्हणत नाही ना, हेच मोठे भाग्य आहे. असे समजा, आपल्याला जर कोणी नाही म्हणत नसतील तर सरळ रोजची साधना नियमितपणे करायला काय जाते. त्यांच्या कर्मात असेल तर ते बदलतील, नसेल तर नाही बदलणार. हे तुम्ही ठरवणार का मी ठरवणार, हे त्यांचे कर्मच ठरवेल किंवा श्री भगवंत ठरवतील. त्यामुळे अगोदर आपल्या समाधानासाठी तरी परमार्थ करायला लागा. मात्र आपल्याला समाधान झाले, आपल्याला काहीतरी मिळाले म्हणून काही सगळ्या गावाला सांगत सुटायचे नाही. असे करून त्यातला सगळा आनंद, त्यातली सगळी शक्ती तुम्ही वाटून टाकता. शेवटी आपल्याजवळ काही शिल्लक राहत नाही. म्हणून हा तिसरा त्याग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या त्यागापासून जे वैराग्य येते ते टिकवण्यासाठीही ती शक्तीच मदत करते. लक्ष देवांकडे हवे. एक गोपी होती. तिला एकदा असे वाटले की देव रोज सगळ्यांकडे जातात, माझ्याकडे पण तसे येतील का. देवांच्या कानावर हे द्यायची गरजच नव्हती. जे काही चालले होते ते त्यांना माहीतच होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी ते आपणहून तिच्याकडे गेले. देव घरी आल्यानंतर तिने तिचे सगळे दागदागिने त्यांना अर्पण केले. कितीतरी तऱ्हांनी त्यांचे कौतुक केले. आता तिने एवढे समोर ठेवल्यानंतर साहजिकच देवाने त्यातली एक कंठी उचलली आणि ते म्हणाले, किती सुंदर आहे ही कंठी, आम्हाला खूप आवडली. असे म्हणून त्यांनी ती कंठी परत तबकात ठेवून दिली. मात्र त्यांचे बोलणे ऐकून तिला खूप बरे वाटले. तिने ती कंठी अगदी जपून बाजूला ठेवली. पुढे हळूहळू देव तिच्याकडे येईनासे झाले. तिला काहीच समजेना. आपल्याकडे एवढे दागिने आहेत, आपण देवांना ते रोज घालतो, तरी ते का नाही बरे येत नाहीत हे तिला कळेना. मग तिने न राहून शेजारच्या गोपीला त्याबद्दल विचारले. आता शेजारच्या गोपीने नाही तिला काही वेगळे सांगितले. तर काय पाहिजे. शेजारणीने त्या गोपीला सांगितले की अगं, तुझ्याजवळ वैराग्य नाहीये म्हणून ते येत नाहीत. त्यावरती गोपी म्हणाली, असे की काय झाले. हिच्या डोक्यात गेलीच की आता आपल्याला वैराग्य आले पाहिजे. म्हणून ती तेथून तातडीने निघाली आणि तपाला बसली. तपाला बसण्यापूर्वी तिने ती कंठी मात्र आपल्या जवळ ठेवली. तिला वाटले, आपण घरात नसताना कोणी ती कंठी नेली तर, आणि श्री भगवंत परत आल्यावर ती कंठी आपल्यापाशी नसेल तर, काहीतरी वेड्यासारखे विचार असतात, पण असतात. मग ती गोपी कंठी घेऊन तपाला बसली. कितीतरी दिवस, महिने गेले, तप गेले, पण देव काही आले नाहीत. एके दिवशी काही गोप वासरे गुरे घेऊन येताना तिला दिसले. तिने धावत जाऊन त्यांना विचारले, काय हो, देव इकडे येतच नाहीत का हल्ली. त्यावर ते म्हणाले, येतात की. ती म्हणाली, मग माझ्याकडेच कसे येत नाहीत. तिचे बोलणे ऐकून ते गोप हसले आणि म्हणाले, अगं, कंठी बाळगून का कुठे वैराग्य येते आणि कंठी जवळ ठेवून का कुठे तप होते. तुझे सगळे लक्ष तर त्या कंठीकडेच असते. रोज सकाळ संध्याकाळ बघतेस की कंठी गेली तर नाही ना. देवाकडे तुझे लक्ष तरी आहे का. म्हणूनच तर ते येत नाहीत. त्या गोपांचे हे म्हणणे तिला मनापासून पटले. तिला पटले की खरेच आपले सगळे लक्ष त्या कंठीकडेच होते, म्हणजे आपल्या मनातले वैराग्य खरे नव्हते. अहंकारी बनू नये. आपल्या मनात किती वैराग्य आहे हे आपल्याला सांगता येत नसते. आम्ही देखील असे पुन्हा सांगणार नाही, कारण आम्ही जर तसे म्हटले तर तुम्ही छतावरच जाऊन बसता. त्या योगे अहंकार वाढतो ना. काही म्हणाल्या की मी विरक्त झाले म्हणून आम्ही असे काही म्हणत नाही, कारण आपल्याला खरोखरच वैराग्यशील बनायचे आहे, अहंकारही नाही. कुणी आपल्याला जरा काही चांगले म्हटले की लगेचच आपल्याला फार बरे वाटते. त्या मोहापासून साधकांनी सावध राहावे. म्हणूनच श्री माणिक प्रभू महाराज येथे सांगतात की जात असता यमुनेच्या पाण्या, मागुनी येऊनी वस्त्राची पेढी. आत्मस्तुती
ही साधकांकरता अत्यंत घातक असते. स्वतःची स्तुती ऐकली की एका क्षणात आपल्याला आपण कोणीतरी थोर आहोत असे वाटायला लागते. मध्ये एकदा मला कोणीतरी सल्ला दिला होता की ताई, तुम्हाला जर काही कामे करून घ्यायची असतील तर समोरच्या व्यक्तीशी गोड बोलत जा. मी म्हटले हो का? तर ते पुढे म्हणाले, म्हणजे समोरच्या व्यक्तीला कधी खरं सांगायचेच नाही, सगळे गोलमाल सांगायचे, मग ते खुश होतात आणि आपली कामे करतात. मी म्हटले मला ते तसा काही अनुभव नाही, पण व्यवहारात मात्र तसे तसे असते. वस्त्र फेडण्याचा अर्थ, जात असता यमुनेच्या पाण्या, मागुनी येऊनी वस्त्राची फेडी. यातले मागुनी येऊनी वस्त्राची फेडी हे चरण मोठे गमतीदार आहे. आपण यमुनेच्या पाण्यात म्हणजे संसार सुखात आहोत. आपल्या सगळ्या इच्छा वासना आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्यासह आपण डुबक्या मारत चाललो आहोत. अशा वेळी श्री भगवंत संसारसुखात हे आहोत. आपल्या सगळ्या इच्छा वासना आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्यासह आपण डुबक्या मारत चाललो आहोत. अशा वेळी श्री भगवंत जर समोरून आले तर आपला अहंकार नक्कीच वाढेल. जसे मी मगाशी सांगितले की एखादी गोष्ट जर तुम्हाला खुश करणारी सांगितली की या बाईंनी फार चांगले काम केले, तर ती बाई लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढली म्हणून समजायचे. मग तिचा अहंकार किती वाढेल याचा काही नेम नाही. त्यापेक्षा श्री भगवंत जर तुमच्या मनात नकळत आले तर तुम्हाला ते कळणार नाही. शिवाय तुमच्या वासना त्यांनी जर काढून घेतल्या, म्हणजेच तुमची वस्त्रे फेडून घेतली, तर आणखी काय हवे? निखळ आनंदाची सुखाची स्थितीच मग तुम्हाला अनुभवता येईल. वस्त्रे फेडून घेणे म्हणजे सगळ्या वासना काढून घेणे. श्री भगवंत जीवाची वस्त्रे फेडून घेणे म्हणजे सगळ्या वासना काढून घेणे. श्री भगवंत जीवाची वस्त्रे एका क्षणात सुद्धा फेडून घेतात किंवा जन्मभरात सुद्धा घेतात. गाराणे ऐकण्याचे फळ. श्री भगवंतांच्या अशा सगळ्या खोड्या चोरीच्या लीला केवळ जीवाच्या उद्धारासाठीच असतात. त्याचमुळे श्री संत एकनाथ महाराज त्यांच्या एका अभंगात असे स्पष्टपणे म्हणतात की ऐसे माना परी सांगती गाराणे, ऐकता घडे पोटी अश्वमेघ यज्ञ. पुनरपि संसार नयेची मागुती, शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. एका जनार्दनी ऐकता चोरी कर्म, कर्म आणि धर्म पावती विश्राम. गोपी ज्या अशा नाना तऱ्हांनी गाऱ्हाणे सांगतात, ती जो ऐकतो त्याला कोटी अश्वमेघ यज्ञ केल्याचे फळ मिळते. त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. पुन्हा प्रपंच त्याच्या मागे लागत नाही. श्री भगवंत सारखेच चतुर्भुज रूप त्याला प्राप्त होते. श्री संत एकनाथ